मग नंतर असं लक्षात आलं की रामायण महाभारत सुद्धा इंटरलिंक्ड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना जोडलेल्या गोष्टी आहेत. हा विषय जेव्हा मी सजेस्ट केला, सांगितला, तेव्हा वाटलं की आटोक्यात असेल आपल्या 1-1.5 तास काढतंय. पण नंतर जेव्हा प्रत्यक्षात विचार केला तेव्हा 3.5 तासाचा कार्यक्रम, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 भागात. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आज फक्त रामायणातल्या घटना एकमेकाला पूरक कशा होत्या किंवा आहेत याचा विचार करायचा. नंतर जेव्हा परत संधी मिळेल तेव्हा रामायण आणि महाभारत एकमेकाला पूरक अशा गोष्टी कशा आहेत त्याचा विचार करायचा. आणि वयाने परवानगी दिली आणि शुक्रकाराने परवानगी दिली तर तिसरा विषय असेल महाभारतातली गुंफण. पण मी उदाहरण देतो प्रत्येकाचं. रामायणावर बोलणारा त्यामुळे रामायणाचे काही उदाहरण देत नाही. आता रामायण आणि महाभारत एकमेकात कसं गुंफलंय. वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्राला सीतामाई लक्ष्मण बरोबर तहान लागली. नक्की कुठे पाणी आहे माहिती नाही, जंगलच आहे, फिरतायत. तेवढ्यात एका मोराच्या लक्षात आलं की आम्हाला तहान लागले. तो पुढे आला. तेव्हा ते मोर बोलायचे आतमध्ये बोलत. तो म्हणाला मी तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी घेऊन जातो, पण मी जाणार उडत. तेव्हा मी असं करेन, वाटेमध्ये माझे 1-1 पीस टाके. त्या पिसाच्या दिशेने तुम्ही जर आलात तर पाण्यापर्यंत पोहोचा. जेव्हा हे सोडू लागला त्यांनी पीस टाकायचं, पुढे जायचं, पुन्हा वाट दिसावी म्हणून पीस टाकायचं. त्या पाण्याचा जो साठा होता, तलाव म्हणा काही म्हणा, तिथे पोहोचल्यावर तो मरण पावला. आणि मग रामचंद्रांनी पाणी वगैरे प्यायल्यानंतर सांगितलं पुढच्या युगामध्ये जेव्हा माझा अवतार असेल तेव्हा मी हे तुझं मोरपीस धारण करेन. म्हणून कृष्णाने मोरपीस धारण. हे झालं रामायण महाभारत. आता फक्त महाभारताचं बघू. काही प्रसंग निर्माण केले जातात. श्रीकृष्णाच्या पोटाला लागलं, जखम झाली. तेव्हा द्रौपदीने चिंधी बांधली. चिंधी म्हणजे भाजी तुकडा. काय होतं चिंधी म्हणजे भाजी तुकडा. पण तेव्हा भगवान कृष्णाने द्रौपदीला सांगितलं की ज्यावेळी तुला गरज पडेल त्यावेळी या प्रत्येक सुताच्या एवढी प्रत्येक सुताची तुला मी साडी दिली. जेवढी काही सुत असतील आणि मग त्याने ती वस्त्र पुरवली. एक महाभारतामध्ये. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊ. सुरुवात आपल्याला करावी लागेल राम जन्मापासून. आता राम जन्म का, त्याशिवाय रामायण होणं शक्य नाही. दशरथांनी काय केलं, त्याच्या आधीच्या 5 पिढ्यांनी काय केलं, मग आपल्याला एक सप्ताह करावा लागेल. त्याच्याऐवजी आपण राम जन्मापासून सुरुवात करू आणि मग आपलं कथानक पुढे येईल. दशरथा
यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान दशरथा दशरथा घे घे पायसदान पायसदान. त्यांना संपूर्ण गाणं म्हणायला सांगत नाही. आता तुम्ही सांगा तुमचं भाषण वगैरे त्यांना गाणी म्हणायला, पण त्यांना अशी म्हणून मला विश्रांती मिळावी म्हणून थोडा त्रास दिला. या फायर नावाची एक गंमत होणार. दशरथाला गाण्यात ती पहिल्यांदा काय केलं, त्यांनी त्या मिळालेल्या फायर नावाचे 2 भाग केले आणि कौशल्य आणि सुमित्रांना दिले. सर्वात लहान आणि लाडकी काही तिथं कायम संतापे. या दोन्ही गाण्याने काय केलं, आपल्याला मिळालेल्या भागामधून अर्धा भाग दिला. त्यामुळे कौशल्याला एक पुत्र, सुमित्रेला एक पुत्र आणि कैकेयीला मात्र 2. त्याच्यात गंमत अशी आहे, डावं उजवं असतं. आपली एखाद्या सोनेबद्दल बोललो मी, तिची आई आणि सासू जवळजवळ बसलेल्या असतील तर कदाचित सर्वांवर कलरिंग लागला, कदाचित 2 पदार्थ भिजवलेले सासूबाईला आणि 3 किंवा 4 आईला, याला म्हणायचं काव्य उत्सव. मुद्दाम होत नाही, आपोआप होऊन जात. तर मी कौशल्याने दिलं होतं 15 ग्राममधलं 12 ग्राममधलं अर्ध, त्याच्यापासून लक्ष्मण झाला आणि मग तो दिलेने तो रामाबरोबर कायम राहिला. आणि भरत हा शत्रुघ्न बरोबर. म्हणजे सर्वसाधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की जन्मापासूनच राम लक्ष्मणाची जोडी जुळली. झाले, ही मुलं मोठी झाली, बालपण संपलं, तरुण व्हाल. आणि एक दिवशी दरबारामध्ये विश्वामित्र ऋषी आले. का आले ते नंतर सांगतो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा, यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. बाकीच्यांनी टाळे माझ्यासाठी राखून ठेवले, जमेल तेव्हा माझं काय. विश्वामित्र ब्रह्मर्षी त्रिकाल ज्ञानी, त्यांनी असं का नाही म्हटलं दे तुझा कनिष्ठ पुत्र, ज्येष्ठच का मानलं. कारण त्याला माहितीये राम आला की लक्ष्मण येणारच, त्यामुळे रामालाच मागितलं, लक्ष्मणाला मागितलं.
कनिष्ठ पुत्र नको मला तुला ज्येष्ठ पुत्र. कारण विश्वामित्राला माहिती होतं की नंतर काय म्हणालाय, रामाला वनवास आहे त्याची सवय करायची, त्या वनामध्ये राहायचंय, जे वेळ ते अन्न तयार करून खायचंय, हे ट्रेनिंग आहे, अंडर ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप. आणि एकंदर जंगलाचं वास्तव्य कसं असतं त्याची अनुभूती मिळावी. आपण पिकनिकला जातो कसं नाही, 2 दिवस फिरून आलो जंगलामध्ये, नो, त्याच्यात अनुभूती नसते, त्याच्यात पिकनिकचा मूड असतो. म्हणून त्याला मी घेऊन गेले, मागितला घेऊन गेले. आणि शिवाय एक योजना होती होत्या, ते नुसते घेऊन आपल्या आश्रमात जाऊन नाही बसले, फिरवते त्याला. आणि कुठे घेऊन गेले, नेपाळकडे. त्या सीता स्वयंवराच्या बरोबर वेळेवर पोहोचले. किती योजना होती बघा. आज जर राम माझ्या बरोबर आला तर नेपाळ, अयोध्या कुठे, नेपाळ तिथे पोहोचायचं कसं, त्याची योजना इतकी योग्य आली होती. त्याप्रमाणे ते तिथे पोहोचले. म्हणजे रामाला वनवासाचा आधार पण मिळाला, अनुभव पण मिळाला. आणि विश्वामित्रांचं ते उद्दिष्ट होतं की 2 मोठी घराणी एकत्र यावी. त्या उद्देशाने ते तिथे पोहोचले. मग पुढची पाहिली स्वयंवर. स्वयंवराचं वर्णन नाही करत, ते आपण सर्वांनी अगदी रामानंद सागरने आपल्याला एवढं छान दाखवलंय आणि तेच आपल्याला खरं वाटतंय. असेलही त्यांचा अभ्यास जास्त असेल, त्यांचं परीक्षण जास्त असेल, माहिती जास्त. पण जेव्हा मी एका दिल्लीमध्ये होतो तेव्हा तुलसीदास रामायणाचा कार्यक्रम एका ठिकाणी मंदिरात चालला होता. तो ऐकायची संधी मिळाली. जास्त बसलो होतो, म्हणजे बसलो होतो त्याला असं वाटलं इथे सत्कार केला सगळं बरं झालं. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, बीच धनुष्य तोडा. बीच धनुष्य तोडा. पण त्यात कसे केले मोहाने इतके अर्थ सांगितले की सर्व लक्षात नाही, पण जेवढं लक्षात आहे तेवढं तुम्हाला सांग. राजदरबार आहे, त्याच्या बीच मनोहर धनुष्य तोडा. सकाळ नाही, संध्याकाळ नाही, बीच दुपारी धनुष्य तोडा. आणि धनुष्य 3 प्रकारची होत. शंकराचं धनुष्य 2 नंबर, म्हणजे 2 नंबरचं बीज पहिलं नाही, तिसरं नाही, ते तोडा. जेवढं आपण हे बारकाईने लक्ष देऊन ऐकायला लागू, पाहायला लागू, वाचायला लागू, तेवढे त्यातनं अनेक अर्थ आपल्याला समजायला लागतात. झालं लग्न झालं, पण लग्न होताना उरलेल्या 3 भावांना सुद्धा बोलवून घेतलं. 4 बहिणींचं 4 भावांशी लग्न झालं आणि अयोध्येला परत आलं. बघा किती अवघड असेल. अख्खी घोडे करत आहे तो, पण दिवाळ सणाला कसं जायचं, ससैन्य जायला पाहिजे. पण एकदा इथे आल्यानंतर राज्याभिषेकाची तयारी सुरू. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काही विघ्न येतच. कसे विघ्न आणलं मंत्र
कैकेयीला आपला मुलगा मानत होती, त्याला वनात पाठवायचं आणि आपल्या मुलाला राज्याभिषेक करायचा, हे तिच्या डोक्यात आपोआप आलं. यासाठी योजना काय केली? दशरथ जेव्हा युद्ध करत होते तेव्हा त्यांच्या धनुष्याचा त्यांच्या रथाचा आस तुटला. हिने आपला हात घालून कोलमडू दिला. तेव्हा दशरथाने खुश होऊन सांगितलं मी तुला 2 वर देतो. आखरी बघा रामायणाची योजना कशी केली. ती म्हणाली मला योग्य वाटत तेव्हा वर मागे, ही योग्य वेळ आल्यावर तिने वर मागे. आता आणखी एक प्रश्न याच्यात येतो. 14 वर्ष वनवास, 25 का नाही म्हटलं, 10 का नाही म्हटलं, मरेपर्यंत का नाही म्हटलं? त्या 14 मागे इतिहास आहे. रावणाचा मुलगा इंद्रजित, मेघनाथ म्हणाले त्याला इंद्रजित, याला असं वरदान होतं की जो कोणी 14 वर्ष दिवस रात्र न झोपता जागरण करेल, तपस्या करेल, आपण जागरण म्हणतो तेव्हा शब्द तपस्या करेल, त्याच्याच हातून याचा वध होईल. म्हणून 14 वर्ष. प्रत्येक गोष्टीला मला किती व्यवस्थित कारण मीमांसा केली. याने लगेच आपली राजवस्त्र टाकून गेली आणि तिघही राम लक्ष्मण सीता वनात गेली. या वनवासाच्या दरम्यान दशरथांचं निधन झाल्यावर भरत त्याला भेटायला गेला की आता तरी तू परत कर, वडील राजभोग झाला. पण तेव्हा पडलेला प्रश्न जो मला पडलाय तो, भरताने काय मागितलं शेवटी? राम येत नाही म्हटल्यावर तुझ्या पादुका मला दे. आपल्याला किती छान वाटत नाही. त्या पादुका मस्तकावर घेऊन पालखीत घेऊन भरत परत आला. अरे पण राम चालला कसा? त्या जंगलामधून काट्या कुट्यामधून फिरताना पायात काही नाही आणि रामाच्या पायात काही नाही तर सीता पण नाही आणि लक्ष्मण पण नाही. त्यांनी दुसऱ्या पादुका नव्हत्या आणल्या. रामा तू ह्या घाल आणि त्या मला दे. म्हणजे रामदास स्वामींनी करुणाष्टकामध्ये म्हटलंय जग चुकत चिले. तर या पादुका मागून भरत थोडा चुकला असं मला वाटतं. माझ्या मताची तुम्ही सहमत असावं असं माझं म्हणणं नाही, माझं अज्ञान आहे असं समजा. पण कुठेही रेफरन्स नाही की आम्हाला लगेच दुसऱ्या पादुका मिळाल्या, कुठेही नाही. मग ते तिघही अंगवाणी फिरतायत. यानंतर पुढची गोष्ट येते आपली शूरपणखा. शूरपणखा बोले मग हसून रामा म्हणत गेले तुझ्यावर चढून. हा राजपुता तिने पाण्याचे जवळ राक्षस होत. त्या राक्षसांच्या मानाने तिला हा एकदम राजपुता पुरुष राम आवडला. आणि वृत्ती राक्षसी नाही मिळालं तर बळजबरीने मिळवायचं. त्याने गेली सांगितलं आवडलंच मला.
म्हणतात मी बघली माझी बायको, तर माझ्याकडे काही तुला नंबर मिळाला ना त्याच्याकडे लक्ष्मण गेली तिथे. त्यांनी पण ऐकलं नाही, तुम्हाला त्याला 2-2 करायला सांग. एक का एकाच्या ऐवजी 2. या टोलवा टोलवीमध्ये तिला ते समाधान मिळेल. आणि मग तिच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत ती सीता इथे आहे तोपर्यंत कोणी या दोघांना आपल्याशी लग्न करणार नाही. ती म्हणाली की हिलाच खाऊन टाकते. आक्षेप असा घेतला जातो रामायण बरेच वेळा की या शूद्रपणेचा अपमान केला. प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणी काही म्हणावं, पण ज्यावेळेस जेव्हा ते खोडून काढायचा आपण प्रयत्न करावा असा माझा उद्देश. जेव्हा ती सीतेला खाऊन टाकणार असं झालं तेव्हा राम म्हणाला बाबा अति चाललाय, तिचा अपमान कर. मग त्यांनी नाक कापून टाकलं. त्याचा पुढचा भाग कलियुगापर्यंत आल्यावर सांगतो की ती पण शंकराची भक्त. रामायण संपल्यानंतर तिचा काही ओळख झाल्याचं कुठे उरले, ती तिकडे गेलीच नव्हती झाली. मग ती शंकराकडे गेली, म्हणाली मला कुठेतरी स्थान दे आता. जास्त डिटेल सांगता एवढं सांगतो. म्हणून तोंड राखून घ्यायचं, नाकावर पट्टी लावायची आणि भुरक्यात राहायची. ती परंपरा सोडून झाली. ती गोष्ट आपल्याला सर्व नवीन आणि उग्र प्रमाणात ते वाटायला अशी ही अपमानित झालेली पुढे पळून नाही गेली. पळून नाही गेली, ती लगेच आपला भाऊ रावणाकडे. तिने काय केलं, सर्व प्रसंग सांगितला. पण रावण तिला फक्त एकच गोष्ट सतत विचारत होता, सीता कशी. बघा 2 गोष्टी असतात, एक असतं लावण्य आणि दुसरं असतं सौंदर्य. लावण्य तुम्हाला मंत्रमुग्ध करतं, पाहत राहावंसं वाटतं, काही अंतर ठेवावंसं वाटतं. पण सौंदर्य तुम्हाला आकर्षित करतं, जवळ वाढायचा प्रयत्न करतो. हिनी शूरपणखा लावण्याचं वर्णन करत होती, पण रावण ते सौंदर्य समजून त्या दिशेने शेवटी सर्व ऐकल्यावर तिने एवढंच सांगितलं की माझा जर अपमान झाला, नाक कापलं गेलं, आता काय प्लास्टिक सर्जरी वगैरे शक्य नाही, कारण तो तुकडाही पुढे सापडणार नाही, तर तू आता पुढची पाहिली. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. लगेच रावण पुष्पक विमान काढतो, आपले
मारीच वगैरे याला बोलवतो आणि सीता हरण करायची योजना आखतो. बघा त्याच्यात एक गंमत आहे. हाच रावण समुद्र किनारी संध्या करत असताना त्याचा उपद्रव झाला म्हणून वालींनी त्याला शेपटीमध्ये गुंडाळलं आणि 3 ठिकाणी संध्याकाळीपर्यंत त्याला असं बांधून ठेवलं. त्या वालीचा रामाने वध केलाय म्हणजे राम किती ताकद, म्हणून समोरासमोर लढाई करून तिला पळवून नाही आणायचं, जिंकून नाही आणायचं, तर तिचं हरण करा, लबाडी करून खोटं बोलून जेवढं जमेल तेवढ्या प्रकारे तिला फसवून आणा. म्हणून मग काय केलं पहिलं काम, तो राहिला नव्हतं. मारीच्याला सांगितलं सोन्याचं हरिण म्हणून तिच्या झोपडीपाशी तिला तो दिसला पाहिजे. दिसला पाहिजे म्हणजे काय, तिथे ते उड्या मारत राहिला. त्याला उद्योग दुसरा काहीच नव्हता, आज्ञा पालन. गरिमा म्हणतात मृग सोन्याचा जरी असंभव तरी तयाला भुलले. पण त्याला पाहिल्या बरोबर सीताबाई म्हणाली, तो गीता फुले मी सहज पाहिला जाता, तो गीता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून जातो हरिण अयोध्या माझा, मज आणून जातो हरिण अयोध्या माझा. झालं सीता हरण. मग तो आपल्या पुष्पक विमानातून तिला घेऊन परत जायला निघाला. पहिलं कोण त्याला वाटेल अडवायला असेल तर तो जटायू. पण रामायण लिहिणाऱ्याचं कसं कसं उत्कृष्ट, तर जटायूला मारून नाही टाकला, त्याचे पंख का, तर रामाला समजावं कुठल्या दिशेने विमान गेलंय. ही योजना आहे, याला तुम्ही गुंफण म्हणतो. किती दूरदृष्टीने विचार केला. पंख सुटून ठेव म्हणजे तो जिवंत राहील आणि जेव्हा केव्हा राम झोपडीमध्ये येतील तेव्हा त्यांना समजेल, येताना जेव्हा जाताना वाटेल की रावण विमानातून सीतामाईला घेऊन दक्षिण दिशेला गेला. आता हे बघा काय गंमत आहे, काय तर वीज चकित होऊन जाते कसं काय शक्य आहे वगैरे. ते विमान जाताना वाटेत गंधमादन पर्वत लागला, त्याच्यावरती काही वानर बसलेले तिला विमानातून दिसले. म्हणजे त्या काळची विमानं जास्त उंचीवरून जात नव्हती. आपण विमानातून जातो तेव्हा ती गरज सुद्धा होती. पण दिसल्याबरोबर सीताबाईंनी आपले दागिने एका फडक्यात बांधवलं. फडकं म्हणजे एका साडीचा पदर वगैरे बांधला, टाकले बरोबर तिथे. मला असा प्रश्न पडतो की जर वनवासात आले
तर दादाने आणलं होतं. पण आपण असं समजू ज्या अर्थी लिहिलंय त्या अर्थी वाटेत जे कोणी ऋषी मुनी भेटले त्यांच्या पत्नीने तिला काही ना काही भेट दिली असेल आणि त्यालाच दागिने म्हणतात. मी आपला असं शांतपण माणूस आहे, दागिने अनेक होतात, त्याची पुढे मोठी शक्य येणार आहे. आणि मग त्याने ठेवून दिले आपल्याला. तो गेला निघून लंकेत पोहोचला आणि प्रभू रामचंद्र जेव्हा त्या तिकडून जात होते तेव्हा सुग्रीव तिथे होता. त्यांनी हनुमंताला पाठवलं दूध म्हणून जांभळ्याच्या रूपात आला. ही गोष्ट नाही सांगत, मला जे महत्वाचं सांगायचं ते सांग. त्या पर्वतावर वाली जाऊ शकत नाही असा वालीला शाप. कल्पोक्ता किती आहे लिहिणाऱ्याची, कल्पोक्ता किती आहे. वाली तिथे नाही जाणार का, त्याचा मृत्यू. म्हणजे सुग्रीव सेफ झाला. जोपर्यंत सुग्रीव तो डोंगर सोडून येत नाही तोपर्यंत त्याला वालीचं भय नाही. त्यानंतर मग त्यांचं समेट होतं वगैरे वगैरे वगैरे. आणि पुढचा आक्षेप आहे रामाने फसवून झाडामागे लपून वालीचं वध केलं. आता हा आक्षेप येऊ नये म्हणून लेखकांनी काय केलंय, ऋषींनी काय केलंय, विधीने काय केलंय, वालीला वर देऊन टाका. तुझ्याशी जो लढाई करायला येईल त्याचं निम्म बळ तुला मिळेल. आपण त्या जुन्या काळच्या भाषेत बोलू. समजा मी लढाईला गेलो वाली बरोबर, माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ आहे. आम्ही समोरासमोर आल्याबरोबर 5 हत्तीचं बळ त्यात शक्य तो लढाई. मग त्याचं मुळात आहे अधिक जो समोर लढायचे त्याचं, आणि वाढतं वाढतं बळ आहे. मग रामाला आपलं बळ खर्ची घालायचं होतं का, आणि असं कुठेही उल्लेख नाही की ते बळ त्या माणसाला पुन्हा परत मिळालं. केव्हा मिळायचं, वालीचा जेव्हा वध होईल तेव्हा. यांचं 5 हत्तीचं माझं 5 हत्तीचं, ते वाली जेव्हा मरेल तेव्हा आमचं आम्हाला परत मिळेल. अशा परिस्थितीत आपण अशी अपेक्षा करायची का ते रामाने तिथे जाऊन समोरासमोर येईल. मुळात रामाचं बळ किती असतं त्यांच्या मानाने असं चांगलं असेल, पण यांच्या मानाने. म्हणून ते झाडाची आडून त्यांनी बाण मारला. वालीचा वध झाला. पण हाच वाली द्वापार युगात पारधी बनवून कृष्ण जेव्हा एका झाडाला टेकून आराम करत होते तेव्हा त्यांचे गुलाबी पाय बघून त्याला वाटलं 2 ससे आहेत, त्यांनी बाण मारले. आणि कृष्णाला श्री भगवान श्रीकृष्णाला आपला वेळ ठेवावा. कर्माचा हिशोब बरोबर तो चुकत नाही कधी. म्हणजे अर्धी शक्ती जाऊ नये म्हणून रामाने केलं. एकदा आपल्या डोक्यात बसलं की राम अपराधी आहे असं वाटतच नाही आपल्याला, केलं तर योग्य केलं. आणि त्यांनी तो वध केल्यानंतर
आता जायचं लंकेकडे. सुग्रीवाकडे सेना आहे, वानर सेना. रामाने मनुष्य सेना नेली नाही का? सरकार निरोप पाठवला तर त्यांनी सगळं सैन्य पाठवलं पाहिजे. पण तोपर्यंत हे माहिती झालं का लंका सोन्याची आहे. मानव सेना नेली असती तर लगेच त्याने पार्टी बदलली असती. सोनं आमचं, राम तुमचं. आपल्याला काय सोनं काय. म्हणून त्याने तो एकदा सुग्रीवानी आपली सेना रामाला दिल्यावर पहिल्या प्रथम काय केलं तर 4 दिशाला त्यांचे गट निर्माण करून पाठवून दिलं सीतेचा शोध. तर सीतेचा शोध कुठे आहे आणि कधी? तो लागला हनुमंतात. इथे परत एक गंमत आहे. मारुती राजांनी रामाने दिलेली आमची सीतेला दाखवून ओळख पटवून दिली. कुठं आली हो आमची? मी जो वनवासात जाताना सर्वच त्याग केला आहे माझ्याकडे आली. पण हे एवढ्या मोठ्या महाकाव्यामध्ये असं बारीक सारीक कुठेतरी होऊ शकतं. आपण तिकडे लक्ष नाही द्यायचं. आपण लक्ष एवढंच द्यायचं की मारुती राया लंकेला पोहोचले, लंका पाहिली, जाळली, सीतेला भेटले, आपली ओळख पटवून दिली आणि सांगितलं सैन्य घेऊन प्रभू राम येत आहे. लंका ही सोन्याची का? त्याला काहीतरी कारण असतं. मध्ये ते व्हॉट्सअपवर वाचलं होतं की रावणाची आई त्याला सोन्या माहिती आहे म्हणून लोक म्हणायला लागली सोन्याची लंका. तसं नाही ना. ते मूळ कुबेराचं स्थान. आणि कुबेर कोण? देवांचा खजिनदार. पण देवांचा खजिना सुरक्षित राहायला कोणतं ठिकाण? इथे. त्याच्या 4ही बाजूला पाणी आहे. सहज कोणी माणूस पोहत जाऊ शकणार नाही एवढं पाणी. समुद्र. आता देवांचा खजिनदार जो आहे त्याच्याकडे किती धन असेल? सर्व देवांचं मिळून धन त्याच्याकडेच. पण मग सेतू बांधला. सेतू बांधल्यानंतर लंकेत पोहोचले. लंकेत पोहोचल्यावर युद्ध झालं. 14 वर्षाच्या तपश्चर्येमुळे लक्ष्मणाने मेघनादाचा, इंद्रजिताचा पराभव केला. मानून आणि विभीषणाच्या साह्याने मिळालेल्या माहितीचा वापर करून रावणाचा प्राण कुठे आहे काही समजत नव्हतं. राम बाण घालवायचे, एक शिर तोडून टाकायचे, 10 शिर मुळात तू सांगायचं सांगतो. दशानन 10 जोडी. आपल्याकडे फक्त दुतोंडी माणूस. हा 10 जोडी. दुतोंडी म्हणजे एक बोलतो एक करतो अशा अर्थी नाही. म्हणून त्याला दशानन म्हणणं जास्त योग्य. 10 दिशांकडे तोंड करून जिथे उपलब्ध आहे तिथलं ज्ञान प्राप्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून तो दशानन.
दिशा अशी एकच दिशेने की जितकं ज्ञान त्याला नव्हतं. मुळात ब्राह्मण, शंकराचा उपासक, किती उपासक, आईला पाहिजे म्हणून कैलास पर्वत उचलून आणायला निघाला. शंकरात दाबून काढल्यामुळे वाचलं नाही. त्याचा आपल्याला कैलासात जावं लागलं. बरोबर. दशानन हे नाव मला जास्त आवडतं रावण म्हणण्यापेक्षा. तर त्याचं गौरव आहे, त्याचं कौतुक आहे, त्याच्या बुद्धिमत्तेला तो एक सलाम आहे. म्हणून दशा. आता सेतू बांधताय, तेव्हा तिथेच समुद्र तटावर राम बसले होते. ते बघत हे वाहन दगड येतात, त्याच्यावर श्रीराम टाकतात, तो तरंगतोय आणि सेतू नामना वाढत आहे. त्याने पण आपल्याजवळ पायाजवळ पडलेले दगड उचलला आणि तिला टाकून समुद्रात उडला. तरंगला नाही. नुसतं राम नाव लिहिल्यावर तो दगड तरंगतोय आणि रामाने टाकलेलं दगड उडतोय. त्याने आपल्या सर्वांना विचारलं, जांबवंत काय बाबा हे काय? तर त्यांनी सांगितलं, प्रभू आपण ज्याला टाकलं त्याला कोण टाळणार? तो आयुष्यात गवसागर करणारच नाही, पण तुम्हीच त्याला टाकलं. तो दगड फुटणार. रावणाचा वध झाला, विभीषणाला राज्याभिषेक झाला. आणि राम परत आले. याच्या पुढे मी न जाता आता मी रिव्हर्स गिअर टाकतो. रामाच्या वधापासून मागे येतो, रावणाच्या वधापासून मागे. मगाशी सांगितलं की कुबेराची जागा म्हणजे लंका. कुबेर हा देवांचा खजिनदार, सर्व खजिना तिथे. जर रामाने मारलं नसतं, अवतार घेतला नसता, तर अन्य कोणत्या तरी मार्गाने रावणाला मारावंच लागलं. पण मग रामाला अवतार घ्यायचं कारण काय? त्याला ते 14 वर्ष रावण मध्ये मुलाचं काय, त्याला जे बरोबर आहे की 14 वर्ष दिवस रात्र न झोपता जो तपश्चर्या करेल तोच तुला मान. आपण मागे झालं ना. मग यामुळे काय झालं? 14 वर्षाचा वनवास. मग तो मिळवण्यासाठी कैकेयीचा वापर. कैकेयी सहजासहजी मिळवू शकत नाही, म्हणून तिला 2 वर आणि 2 वर दशरथाने दिलेले. प्रत्येक वेळा प्रत्येक ठिकाणी असं योजनाबद्ध सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे की तुम्हाला कोणी शंकेला व्हावं. हे राम आहे. दुष्ट राम आहे एवढी इथे थांबत जावं नाही. ते आपल्या जीवनात रोज रामायण घडत. आता स्वरूप वेगळं वेगळं आहे, पण गुणधर्म तेच आहे. रावण ही वृत्ती आहे, अपवृत्ती म्हणून त्याला. ब्राह्मण, विद्वान, कोणती वृत्ती वेगळी. लावण्य आणि सौंदर्यातला फरक समजत नाही अशी वृत्ती. आणि राम सात्विकतेचा
सात्विकता म्हणजे काय? एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. किती 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 उपाध्या लावा तरी रामाचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून रामरक्षेत एक श्लोक आहे बघा, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. विष्णू सहस्रनाम, तर त्याची तुलना जर केली तर राम नाम वरा. अजून विफर राम नाम इतकं त्याचं महत्व होतं. सहस्रनाम नको, फक्त नुसतं रामनाम म्हणून मला ते जर कोणत्या पदात पडतंय तर मी आणखी कशाला बोललाय. या सर्व प्रवासामध्ये वाटेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल कार्यकारण भाव आहे, नुसतंच मांडलेलं नाही. हे का झालं हे सांगण्याचं लगेच उत्तर मिळतं आपल्याला. जोपर्यंत वालीचा वध होत नाही तोपर्यंत सुग्रीव येणार नाही आपल्या बाजूला. मग कोणीतरी मला असं विचारू शकतो, मग वालीलाच का नाही घेतलं आपल्या बाजूला? सर्वांची वृत्ती सारखी नसते, परोपकाराय नसतात सर्व. आधी मी तुझ्यावर उपकार करतो, मग तू मला मदत कर. तुझं संकट मी नाही करत. काय तुझं संकट आहे? तुझ्या भावाची भीती आहे, चल तेच मी नाही करत. वालीचा वध केला, आता तो रिकामा झाला, राज्य तुझं झालं, सर्व सेना तुझ्याकडे आली, आता आपण पुढच्या पुष्कळ. जेव्हा जेव्हा हनुमान चालिसा वाचतो, प्रभू मुद्रिका, तेव्हा मी आणतोच. पटकन आहे ते एक आणि सीतेचे गाडी, या दोन गोष्टी मला कुठेही उत्तर मिळालं नाही आतापर्यंत. पण मी ते धरून चाललोय की ते असावं, सत्य असावं, रामाच्या सुद्धा हातात एखादी आणखी असावी, निघताना काढून ठेवायची राहिलेली असावी, किंवा भरत भेटीला आला तेव्हा त्याने आपल्या हातातली त्याला काढून दिलेली असावी, किंवा सुग्रीवाने वालीचा वध केला रामाने म्हणून त्याला जीव दिलेली असावी. पण ओके, नाहीतर मारुती काय केला सीतेला? काय आपण आहे ही योजना आहे. सीतेला विश्वास व्हावा म्हणून ती योजना आहे, आणि ती आणखी सीतेच्या परिचयाची आहे, सुग्रीवाने दिलेली आहे. सीतेचं अपहरण झाल्यावर सापडलेली आणखी नाही, आधीपासून आहे, वापरात आहे. जेव्हा लक्ष्मणाला विचारलं तेव्हा सुग्रीवाने जेव्हा दागिने वापरले तेव्हा ते दागिने ओळखतो का? तेव्हा लक्ष्मण म्हणाला, मी फक्त एक पैंजण ओळखतो, मी हातातले गळ्यातले दागिने ओळखत नाही. तर माझे कायम लक्ष सीतामाईच्या पायावर, पैंजण बाकी मी काही ओळखत. म्हणून मग ते लक्ष्मण रेखा असली, त्या रेषेच्या बाहेर जाऊ नको. पण जगात तीनच हट्ट आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री. बालहट्टातच फक्त वेळ होतं, बाकी तुम्हाला सर्वांना अनुभवाचे गोष्टी. राजहट्टात सांगतो सांगू नसतो, उद्या सकाळपासून नोटा बनला, तुम्ही काही करू शकत नाही. गप्पच आहे, आजच्या नोटातून नाही ते जायचं बदलायचं, परत यायचं. पण बालहट्टाची एक गोष्ट सांगतो, बाळाची. त्या राजाच्या दरबारात
जेव्हा त्यांनी मंत्र्याला प्रश्न विचारला, कुठला हट्ट सर्वात कठीण आहे? बाल. लहान मुलं काय हट्ट करणार? मोठ्या मोठ्यांचा आपण समाधान करू शकतो. बोला ना काय? पण मला मुलगी घेऊन येते त्याच्या लहान मुलाला आणि मग त्याचा हट्ट तुम्ही पुरवा. मुलगाला त्याला राणीच्या मांडीवर बसून गोड बोललं तर तो हट्ट जास्त नाही करणार. पण मला ऊस पाहिजे. शिपाई पाठवले, 2-4 मुस्लिम मिळाले. त्या मोठ्याने मला तुकडा करून पाहिजे, तुला तुकडा करून. तो तुकडा दिल्यावर नाही, मला आता तो पुन्हा अखंड करून द्या. बाल. स्त्री हट्ट दुर्लक्ष करू शकतो एक वेळ आपण, एक वेळ. पण रामाला सुद्धा काही जमलं नाही, आपल्याला काय जमलं ना? तो सोन्याचा मृग मला पाहिजे. निघाला मनुष्य मांडलं. देवत्व होत पण मनुष्य रूपात. त्यामुळे सर्व मानवी गुणधर्म ऍप्लिकेबल आहे, लागू पडतात. म्हणून तो हत्ती पुरवण्यासाठी गेले. पण तिथे राजा नव्हता, तो लक्ष्मणाला हे जातो ना मारून त्याला घेऊन ये. पण तिथे फक्त तो बंधू होता. अयोध्येत असता तर 4-5 सैनिक, 400-500 सैनिक चारी दिशाला पाठवले असते. जिथे मिळेल तिथे घेऊन या. पण परमेश्वर सुद्धा मानवी स्वरूपात जेव्हा पृथ्वी तलावर वावरतो तेव्हा ते गुणधर्म त्याला पाळावेच लागतात. म्हणून मग सीतेच्या त्यागावर त्याला डोळ्यातून पाणी येणं स्वाभाविक आहे. होत आहे, माणूस आहे, आक्रंदन करतोय. आणि तोच राम शबरीची उलटी पोळं सुद्धा आनंदाने खातोय. अहिल्याचा उद्धार करतोय. काय गमत आहे. आपण सगळीकडे खरंच त्या अहिल्याला दगडच मानलंय आणि रामाने त्या दगडाला पाय लावल्या, बरोबर आली अहिल्या. ते नाही तसं. दगड म्हणजे फ्रोझन कंडिशन, खोटलेली अवस्था, जणू काय अशी थिजलेली अवस्था, अशी ती थिजून गेले. ते जणू काही हालचाल नाही, बोलणं नाही, हिंड बिळणं नाही. म्हणून दगड असतात. ती बाईच्या रूपातच होती. पण तिला आपण प्रत्यक्ष दगडच करून टाकलं. शक्य आहे का? दगडाच्या देवातून मूर्ती बाहेर येणं शक्य आहे. पण एखादा मनुष्य दगड होऊन परत मनुष्य होणं जवळजवळ अशक्य. तो राम असो किंवा आई लावला की आई उठून उभी झाली, नमस्कार केला, बरोबर हात तुम्हाला नाही बोलत. या गोष्टी आपण सापेक्षतेने घ्यायच्या असतात. शब्दशः आपण घेतो आणि मग आपण अडकत जातो. शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली. काय केलं होतं तिने नक्की? माझ्या कल्पनेप्रमाणे ना, मी तेव्हा हजर नव्हतो, तिने टोक, बोराचं टोक साकून बघितलं. आपण घरी काकडी आणल्यावर तिचा वरचा किंवा खालचा तुकडा चाकून बघतो, करू आहे का? म्हणजे बाकी बोराला काही झालं नाही. हो, तिने त्याचे फोडून 2 तुकडे करून बी काढून मग रामाला नाही दिलं. उष्टी झाली.
पण रामाने तर सबळ खाल्लं असं तर कुठे म्हटलंय. त्याने जो तुकडा खाल्ला होता तेव्हा हातात धरला आणि बाजूचा खाल्ला, असं पण असू शकतं. पण आपण एवढंच म्हणायचं की होय, रामाने कुठल्याही प्रकारे जात धर्म याचा विचार न करता सर्व धर्म समजता मामेकम शरणम व्रज, मला तू शरण आहे, सर्व धर्म सोडून दे. कुठले धर्म? आपण जे म्हणतो ते धर्म नाही, ज्याच्यामध्ये कर्म लपलंय ते धर्म. दुसऱ्याला त्रास देणं परित्याज्य, टाकून द्या. कोणाला जरी मनात उघडपणे शिवीगाळ करणं सोडून दे. सर्व धर्मान परित्याज्य. पैशासाठी विश्वासघात करणे, मैत्रीचा गैरफायदा घेणे, या सर्व गोष्टी धर्म मानले, त्या ऍक्च्युली कृती आहे. या कृती टाकून देऊन मला शरण आहे, मग मी तुझा उद्धार करेन असं करतो. आता बघा, विभीषणाचं पात्र काय योग्य आहे? कुठल्याही कथा कादंबरीमध्ये पात्रांची योजना फार विचारपूर्वक केलेली असते. लंकेमधला लंकाधीश त्याची दुखरी नस काय आहे ते जाणण्यासाठी विभीषणाचा वापर केला. दशाननाच्या प्रेमीमध्ये त्याचा प्राण आहे हे समजल्यावर रामाने त्याची शिर उंगायचं बंदच केलं आणि बरोबर बेबीत मारला. रावण बोलले, पण मरणांतराने वैरागी संपलं तिथं वैर. त्याची क्रिया कर्म करायला पुढाकार आहे. तेव्हा मित्रांनो, थोडक्यात मी गोष्वाला घेतला आहे आणि मला ते सुचलं, विचार करून जाणवलं, ते सर्व आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या जर काही चुका असतील तर ते माझ्या वैयक्तिक आहे, माझा अभ्यास कमी पडतो म्हणून असतील, त्या तुम्ही मोठ्या मनाने विसरून जा. ज्यात तुम्हाला ते आवडलं ते घरी जाण्यापूर्वी घेऊन जा. आता आपण एक 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी देतो. कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर मला विचारा. तुमच्या प्रश्नाचा मर्मभेदी रामाकडच्या बाणासारखा आला पाहिजे की मला कुठेतरी रुचला पाहिजे. विचारा, काय हरकत नाही. पण मी ते थांबतो. गायतोंडे मी मला बसून आभार मानतो. त्यांनी मला रेस्टिंग पिरियड दिला मध्ये मध्ये. आणखीन वाढवणार होतो मी, पण गाणी पण थांबलो. तर मला गाण्यांचा प्रोग्राम करायचा होता. मला विश्रांती पाहिजे होती मधून मधून. 79.5 म्हणजे मी आलं 80च्या जवळ. त्यामुळे मग आणि मुळात काय झालंय, लेक्चर द्यायची सवय गेली आता. आणि लेक्चर कसं असायचं, 45 मिनिटं इथे 1.5 तास सलग बोलायचं. 2 लेक्चर लागोपाठ. त्यात आम्ही गणित असे न बोलून चालत नाही. यावर पण सांगा, एक्सप्लेन पण करा, ते पुन्हा पुन्हा तेच करून दाखवा, पुन्हा 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 त्याला समजेपर्यंत ती सवय येईल.
बरीच वर्ष झाली घराला. आता मी रात्रीला वगैरे शिकवतो पण तो घरगुती मामला आहे. माझ्या वेळेवर तिच्या वेळेवर बरेच कंटाळला तर टी व्ही बघून शिकवतो. सक्ती नाही तरी तुम्ही सर्वांनी शांतपणे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. शुक्रतानाने हा कार्यक्रम करायची मला अनुमती दिली त्याबद्दल विशेष करून बागलकर आणि सर्व कमिटीचे सदस्यांचे मनापासून आभार. आणि आता आपल्याला जर काही विचारायचं असेल तर माईक आपल्याला सोपतो. आपण जेव्हा तांत्रिक गोष्टी या शिकतो आपण मोबाईलमध्ये, तेव्हा आज मला कळलं की फेसबुक आता मला ठराविक वेळच फेसबुक लाईव्ह करता येतो. त्यामुळे आज ती जबाबदारी माझ्यावर आली होती आणि म्हणून मला दुसरं काही रेकॉर्ड करता आलं नाही आहे. म्हणून आजचा समारोप करेल होती. वर्षापेक्षा काही प्रॅक्टिस करायचे. नमस्कार सगळ्यांना. इतकं सुंदर आहे ऐकलं. एक फक्त मला प्रश्न विचारायचा होता. प्रश्न म्हणजे प्रश्न नाही, पण एके ठिकाणी असंच रामायण ऐकताना त्या नाव नाही मला माहिती, लक्षात नाही, खूप वर्ष झाली. तर त्यांनी असं सांगितलं होतं की हे जे दागिन्यांचं किंवा अंगठीचं जे हे आहे ना, ते की जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा कौशल्याच्या माताने सांगितलं की हा वनवास रामाला आहे, तुला नाही. तेव्हा तू तुझी अलंकार किंवा ते वस्त्र याची तू घालायचं कारण नाही, तुला आमचं हे ऐकावंच लागते आणि तू तुझ्या सगळ्या दागिन्यांनी अलंकारासाठी तू त्याच्याबरोबर जायचं आहे, असं तुला आम्ही जाऊ देणार नाही. आणि म्हणून तिला ते अलंकार घालावे लागले. त्यात कदाचित आणखी असू शकते असं ऐकले वाचलेलं ऐकलेलं सांगते, माझं काही नाही. आणि फार इतकं सुंदर कारण मीमांसा तुमची प्रत्येकाची इतकी मला शब्दच नाही आहे आता सांगायला आणि सुचतही नाही आहे. इतकं पूर्णपणे त्याने लोक भरून गेले. फार सुंदर. धन्यवाद. काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात, काही प्रश्नांची आपल्याला मिळत नाही. मी जेव्हा पहिल्यांदा दाढी करायला सुरुवात केली तेव्हा मला हा प्रश्न पडला की 14 वर्ष वनवासा दाढी कशी केली. कागद मित्र होता, एकदा हा विषय निघाला तो म्हणाला आले सोपं आहे, एकमेकाच्या मांडाने एकमेकाची केली, काही उल्लेख पुढे नसतात.
आपण ते समजून घ्यायचं. हे जे दागिन्यांचं आहे याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. फक्त मी रेफरन्स दिला होता की पैंजण लक्ष्मणाने ओळखले म्हणजे असू शकते. पण 14 वर्ष वनवासात राहायचे, दागिने सांभाळायचे, हा विचारच आपल्याला कठीण वाटतो नाही. हल्ली तर आपण रस्त्यावर जाताना दागिने घालायचे नाही विचार करतो. मानवी रूपात आहेत, त्यांना पण काही मर्यादा आहेत. आणि म्हणून तरी पण माझ्यापैकी त्यांच्यावर संकट नको असं तिला वाटणार. सीतेला नक्कीच वाटणार की माझ्या पैकी या दोघांना त्रास नको. पण दागिने घेतले असेल पण मिनिमम. आणि ते सुद्धा पूर्वी कसं 15 गाठीत बांधून ठेवायचे तसं स्वरूपात घ्यायचं असे. पण काही काही प्रश्न आपले जे असतात ते अनुत्तरितच आपण ठेवायचे. जसं की गाडीचं बोलू, अनुत्तरित ठेवायचे. आपल्याला त्याच्यात काही समजत नाही आणि शेवटी ते ब्रह्मनाम आहे, त्यांना काही अशक्य नाही. ते काय म्हणतात, राईचा पर्वत बनवू शकतील, पर्वताची राई बनवू शकतील. 14 वर्ष गाडी येणार नाही असा त्याचे जप करतील. काय प्रभू आहेत ते, आज्ञावानी नाही. हा कोणा लक्ष्मण रेषा या संदर्भाची भूमिका तो विषय आला. लक्ष्मण रेषा याबद्दल एक प्रश्न माझ्या मनात आहे. म्हणजे असंख्य प्रश्न आपल्या मनात असू शकतात रामायण वाचताना, महाभारत वाचताना. भिक्षेकरी आला आणि लक्ष्मणाने असं सांगितलं होतं की रेषा मारलेली आहे, याच्या बाहेर सीतेला सांगितलं की जायचं नाही. मला असंख्य वर्ष प्रश्न असा आहे, रामायण हा आदर्श आहे, रामायणला कथा या आदर्श आहे. लक्ष्मणाने माझ्या आपल्या ध्याने सांगितलेली गोष्ट सीतामाई तुम्ही का नाही ऐकली? रामायण तुम्ही कुठल्या पद्धतीने वाचता मला माहित नाही, पण माझ्या मनात असंख्य वर्ष प्रश्न आहे. मी जर तो आदेश पाळला असता तर पुढचे अनंत कळले असते असा एक गोष्ट आहे. असे 1000 प्रश्न माझ्या मनात आहेत. मी रामायणाचा अभ्यासक नाही, तरीही माझ्या मनात प्रश्न आहे. त्याचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. सीतामाईने तुम्ही, रामायण तुमचा आदर्श आहे ना, आपला आदर्श आहे. सीतेने ते काय ऐकलं नाही? ऐकायला पाहिजे होतं ना लक्ष्मणाने सांगितलेलं. जरा याच्याबद्दल काय बोलू शकतो? रावणाचा वध कसा झाला असता? मुळात हा शब्द चुकला आहे. लक्ष्मण रेषा ओलांडली नाही, पण ती भिक्षा वाढताना पाय आतमध्ये, पण हातामधली ती भिक्षा मागायला हात त्या रेषेच्या बाहेर, आणि त्यावेळी त्यांनी तिला ओढून घेतलं. तिने आज्ञा पाळली, पण अनवधानाने त्या रेषेच्या आत ती उभी आहे. हात पुढे आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी दिला खेचून. अशा प्रकारे ते झालं. तिने ओलांडली प्रत्यक्ष पावलांनी नाही, पण आपल्या डोक्याची ओलांडली म्हणजे बाहेर काढ, तो मागे जातो ही पुढे जाते, तो मागे जाते पुढे, असं नाही. एक पाऊल सुद्धा तिने पलीकडे नव्हतं टाकलं. शिवर म्हणजे आरती लक्ष्मणाने सांगितलंय त्यात ते तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्या दृष्टीने तिने पालन केलं. फक्त
अनवधानाने आपल्या सुद्धा असे बरेच ऍक्सिडेंट होतात. पावसाळा आला की बघा कुठेतरी पाय घसरतो अनवधानाने. आपल्याला माहिती असतं शेवाळा आहे पण वाटतं आपण जपून जाऊ, घसरतो आपण तेव्हा लक्षात येतं. तर माझ्या दृष्टीने मी एवढंच सांगू शकतो. अभ्यासाचं चिंतन खूप मोठं आहे. आपलं चिंतन या विषयावरचं चिंतन झालं आणि त्याची आपण म्हटल्याप्रमाणे सगळं या म्हणजे व्याख्यानाचं चिंतन आणि मन तुम्ही केलेलं आहे. आम्ही मंडळ मिळून खरंच आपलं कौतुक आहे. चला आजचं रामायण या महाकाव्यावरती अतिशय रसाळ भाषेमध्ये आजचं व्याख्यान वढारकर सरांनी केलं. सर्व श्रोत्यांनी अगदी मंत्रमुग्ध होऊन हे त्यांचं व्याख्यान ऐकलं. आणि काही प्रश्न जे आपल्या मनात असतात, 14 वर्ष वनवास का आणि काही प्रसंगांची कारणं काय असतील याचा शोध घेत तर्काने वढारकर सरांनी काही गोष्टी मांडल्या. आपणही कधी कधी विचार करतो या गोष्टीचा, पण त्यांनी त्याची उत्तरही आपल्याला त्याच्यामध्ये सांगितली. काही गोष्टी म्हणजे अशा की वाली आणि श्रीराम, वाली आणि श्रीकृष्ण हे संदर्भही त्यांनी जोडले. आणि लंका त्या काळी कुबेराचं स्थान होती, त्यामुळे देवांचा खजिना सुरक्षित राहण्यासाठी श्रीलंकेमध्ये म्हणजे त्यावेळी लंका ही सोन्याची होती. तर प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव काय असतो तोही त्यांनी सांगितला. त्यांच्यासोबत महेंद्रजी गायतोंडे यांनी रामायणातली काही समयोचित आणि सुरेख अशा आवाजामध्ये आपली काही गाणी सांगितली. आणि अशा तऱ्हेने अत्यंत श्रवणीय आणि वढारकर सरांच्या अवघोच्या शैलीमध्ये आजचा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. आणि त्याबद्दल वढारकर सर आणि गायतोंडेजी यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण सर्व रसिक वर्ग त्यांचेही आभार, कारण आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय मनपूर्वक असा आपण ऐकला. तसंच व्हिडिओ आणि फोटोसाठी महाडिक सरांचेही आभार. असे आपले सर्वांचेच आभार मानून पसायदानांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता केली. नमस्कार. पसायदानामध्ये पसा हा शब्द लक्षात ठेवा. आजच्या सभेला एक विशेष उपस्थिती आहे. श्री आणि सौ वाघलकर खूप दिवसांनी आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय की शुक्रदाराचे संस्थापक इथे कार्यक्रम बघतायत. वाघलकर खूप धन्यवाद कार्यक्रम करायला सांगितल्याबद्दल. आणि आता विश्वात ये वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मजरावे पसाय दानवे जे खरांजी व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे
वाढी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निशांची मानवी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूतान चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मातंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आली गुरुती अखंडित आणि अनुभवजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेगी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा